Namaskar friends, welcome to Global Online Chemistry. Before proceeding to the lecture, Global Online Chemistry app वरती पेपर 1, पेपर 2 साठी नवीन बॅच लॉन्च झालेला आहे. त्यामध्ये आम्ही कंप्लीट डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहोत. व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत फॉर महाराष्ट्र सेट केमिस्ट्री, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक ॲज वेल एज ॲनालिटिकल. आणि त्याचसोबत प्रत्येक चॅप्टर नंतर असाइनमेंट्स भेटणार, त्याचसोबत व्हिडिओ सोल्युशन्स, प्रॅक्टिस मॉक टेस्ट, डाऊट सॉल्विंग, प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत, ओके, जे ऑलरेडी क्वालिफाईड आहेत एक्झाम, ते तुम्हाला शिकवणार आहेत. सो पेपर 1 प्लस पेपर 2 ची फीस एकत्रितपणे आहे 2999. ओके, पेपर 1 पण आम्ही इन्क्लूड करणार आहोत. यामध्ये जनरल ऍप्टिट्यूडचा जो पार्ट असतो विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेपर टू क्वालिफाय. तसे तर दोन्ही पेपर क्वालिफाय करणं खूप इम्पॉर्टंट असतं, पण बरेच लोकांचा पार्ट 2 मध्ये चांगले मार्क्स येतात, पार्ट 1 मध्ये कमी मार्क्स येतात, म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही एक कम्प्लीट पॅकेज ऑफर करतोय फक्त 2999 मध्ये. काही एक्स्ट्रा चार्जेस भरायची गरज नाही. आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर, जो थंबनेल वरती मी कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करणार आहे, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. सो आज आपण स्टार्ट करत आहोत पॉलिमर केमिस्ट्री मधून महाराष्ट्र सेट मध्ये आलेले सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, काही क्वेश्चन्स मी ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेते, काही क्वेश्चन्स मी असाइनमेंट मध्ये घेणार आहे. ठीक आहे, सो मी असाइनमेंट कंबाईंड असाइनमेंट बनवणार आहे, कारण पॉलिमर केमिस्ट्री फार छोटा टॉपिक आहे, तर कुठला तरी दुसरा फिजिकलच्या टॉपिक सोबत ह्याचे क्वेश्चन्स मी तुम्हाला एकत्र करून देणार आहे. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन, ओके, हा आय थिंक 2020 मध्ये आलेला. द एक्सप्रेशन फॉर द रेट ऑफ चेन इनिशिएशन इन ऍडिशन पॉलिमरायझेशन. ठीक आहे, ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये चेन इनिशिएशनचं एक्सप्रेशन काय असतं, तर मी तुम्हाला काल सांगितलेलं की इनिशिएटर असतो, इनिशिएटर ब्रेकडाऊन होतो. ओके, फॉर एक्झाम्पल बेन्झॉइल पेरॉक्साइड. ठीक आहे, बेन्झॉइल पेरॉक्साइड काय एक इनिशिएटर आहे. ठीक आहे, दिस इज बेन्झॉइल पेरॉक्साइड. हा काय एक इनिशिएटर आहे, हा ब्रेकडाऊन होणार. ठीक आहे, कसा ब्रेकडाऊन होणार, हा जो ऑक्सिजनचा बॉन्ड आहे, एक रॅडिकल इथे, एक रॅडिकल इथे, इथे काय बनणार 2C66H5CO. ठीक आहे, दोन रिॲक्टिव्ह स्पीशीज बनणार आहे. ठीक आहे ह्याचे, सो आपण त्याला काय लिहितो 2R, दोन रॅडिकल्स बनणार या स्पीशीजचे, राईट. सॉरी, इथे एक इथे एक बॉन्ड मी हे केला, मिस केला. सो बेन्झॉइल पेरॉक्साइडचं स्ट्रक्चर असं असतो, C6H5C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C6H5. ठीक आहे, हा सर्वात मोस्ट कॉमनली युज्ड इनिशिएटर आहे, राईट. तर मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं काय की इनिशिएटर ब्रेकडाऊन होतो कशामध्ये, रॅडिकल मध्ये. तर हा पण ब्रेकडाऊन होणार. कसा ब्रेकडाऊन होणार, इथून होमोलिटिक फिजन होणार, तर काय बनणार इथे टू रॅडिकल्स भेटणार, C6H5C डबल बॉन्ड O. ठीक आहे, असे 2 रॅडिकल्स भेटतात, राईट. आता तुम्हाला ही आहे चेन इनिशिएशन रिॲक्शन. काल आपण स्टडी केलेलं ना, काय होतं इनिशिएशन, प्रोपगेशन आणि टर्मिनेशन. तर ही जी फर्स्ट स्टेप असते ती काय असते, चेन इनिशिएशन रिॲक्शन. तर तुम्हाला सांगायचंय की ह्या चेन इनिशिएशन रिॲक्शन साठी रेटचं एक्सप्रेशन काय आहे. तर इथे जो रेट कॉन्स्टंट त्यांनी दिली नाही, तो काय दिलेला नाही, केडी. ठीक आहे, केडी रेट कॉन्स्टंट. केडी म्हणजे काय, डिकम्पोजिशन. डीचा अर्थ काय ते डिकम्पोजिशन, कारण इथे इनिशिएटरचं डिकम्पोज होतं ना, हा डिकम्पोज होतं ना, हे इन द प्रेझन्स ऑफ लाईट होतं. ठीक आहे, इन द प्रेझन्स ऑफ लाईट काय होतं, हे ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊनच झालाय ना इथून मधून, हा होमोलिटिक फिशन झालाय म्हणजे ब्रेकडाऊन झालाय. ब्रेकडाऊन म्हणजे काय, डिकम्पोजिशन झालंय, म्हणून इथे काय त्यांनी कॉन्स्टंट यूज केली नाहीत, केडी. ठीक आहे, तर रेट एक्सप्रेशन बघा सर्वांमध्ये काय आहे, केडी, राईट. तर रेट एक्सप्रेशन काय येणार, केडी
राईट, KD इंटू आय है ना. तुम्ही काय म्हणाल की आन्सर डी राईट आहे. KD इंटू आय ना, रेट कसं लिहिणार, KD इंटू आय, पण आन्सर डी नाहीये, आन्सर डी रॉंग आहे. आता का रॉंग आहे बघा, इथे ना एक टर्म येतो एफ, इथे एक टर्म येतो एफ, राईट. एफ हा टर्म का येतो, कारण फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स फक्त रिॲक्ट होतात इनिशिएटरचे, पूर्णच्या पूर्ण इनिशिएटर डिकम्पोज होऊन जो रॅडिकल बनवतो ते सर्वच रिॲक्ट नाही होत. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण इनिशिएटर कधीच रिॲक्ट होत नाही, त्या इनिशिएटरचा काही फ्रॅक्शन फक्त इन्व्हॉल्व्ह असतो. ठीक आहे, सो हा जो एफ फॅक्टर आहे तो पण तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. राईट, आता तुम्ही म्हणाल ठीक आहे एफ फॅक्टर आम्ही कन्सिडर केला, मग आन्सर काय यायला पाहिजे होता ए, तर ए पण आन्सर नाहीये. कुठला आन्सर असू शकतो, ऑब्व्हियसली आन्सर काय असणार, सी. तर हा आन्सर सी कसा आला, एफ तर समजला, राईट, KD इंटू आय पण समजला, पण हा फॅक्टर 2 कुठून आला स्टुडंट्स, 2 कुठून आला, कारण इथे बघा जेव्हा हा इनिशिएटर ह्याची रेट काय घेतोय आपण, व्हॉट इज द रेट, रेट इज व्हॉट, di/dt, ओके, इज इक्वल टू मायनस हाफ इन dr/dt. हे आठवते तुम्हाला, रेट ऑफ हे काय आहे, हा रिॲक्टंट आहे इथे आणि हा काय प्रोडक्ट. तर मी तुम्हाला सांगितलेलं ना आपण या फॉर्म मध्ये लिहितो, प्रोडक्टला रिॲक्टंटला आपण कसं लिहितो, मायनस di/dt, आणि प्रोडक्ट कसं लिहितो आपण, प्लस हाफ dr/dt, राईट. तर जेव्हा आपण हा हाफ इथे घेऊन जाऊ, राईट, तर इथे काय होणार, हा -2 di/dt, राईट. तो इथे हा 2 फॅक्टर येणार की नाही, म्हणून इथे 2 फॅक्टर इथे यूज केली नाहीत. ठीक आहे, राईट, कारण इथे हा स्टॉइशोमेट्रिक कोएफिशियंट आहे ना, तर स्टॉइशोमेट्रिक कोएफिशियंट इथे आपण इथे टाकतो. राईट, समजलं, इज इट क्लिअर. सो करेक्ट आन्सर काय आहे, सी. Next, in condensation polymerization, the reactivity of a specific functional group. Condensation polymerization तुम्ही स्टडी केलं असेल 12th स्टँडर्ड मध्ये. बेसिकली नायलॉन 6,6 जे आहेत ना, हा जो पॉलिमर आहे तो बेसिकली 2 मोनोमर्सनी बनतो, राईट. आणि त्या 2 मोनोमर्स मधून वॉटर मॉलिक्यूल ऍब्स्ट्रॅक्ट होतो. कुठले 2 मोनोमर्स असतात नायलॉन 6,6 साठी, ते आपण बघूया. सो कंडेन्सेशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे नायलॉन 6,6. ठीक आहे, तो नायलॉन 6,6 कसं बनतं बघा, 2 मोनोमर्स इथे यूज केलेत मी, ऍडिपिक ऍसिड आहे, ऍडिपिक ऍसिड, आणि आहे 1 2 3 4 5 6 हेक्झेन डायमाइन. ठीक आहे, तर हे 2 मोनोमर्स आपण यूज करतो. कंडेन्सेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, वॉटरच नाही कुठलं तरी दुसरं फंक्शनल, कुठलं तरी दुसरं मॉलिक्यूल पण रिमूव्ह होऊ शकतो. ठीक आहे, मिथेनॉल रिमूव्ह होतो. ओके, सो कंडेन्सेशनचा अर्थ की कुठलं तरी एक मॉलिक्यूल रिमूव्ह होतं. या केसमध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. ठीक आहे, H2O, तर इथून एक H, इथे इथून O आणि इथून 2H, ओके, असं आपण रिमूव्ह करूया. तर काय आपल्याला स्ट्रक्चर भेटणार, ठीक आहे, हा स्ट्रक्चर भेटला, ह्याला आपण काय म्हणतो, दिस इज नायलॉन 6,6. ठीक आहे, सो हा बेसिकली कंडेन्सेशन झालं ना 2 मोनोमर्स मध्ये, हा या प्रोसेसला काय म्हणतात, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ठीक आहे, तर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये एखाद्या स्पेसिफिक फंक्शनल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड करते. आता हा एक फंक्शनल ग्रुप आहे, ठीक आहे, त्याची रिॲक्टिव्हिटी ह्याच्या साईज वरती डिपेंड करणार का, मॉलिक्युलर साईज वरती नाही, फंक्शनल ग्रुप आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑफ इट्स मॉलिक्युलर साईज. सो आन्सर आहे सी. The weight average molar mass MW of a polymer having 50-75 molecules with corresponding molar mass this and this respectively is. आपल्याला काय विचारले, वेट ऍव्हरेज. ठीक आहे, सो काल आपण बघितलेलं वेट ऍव्हरेज मॉलिक्युलर मासचा फॉर्म्युला काय होता, सबमिशन ऑफ NiMi² अपॉन सबमिशन ऑफ NiMi.
ठीक आहे. तर इथे काय येणार N1 M1 स्क्वेअर प्लस N2 M2 स्क्वेअर, कारण इथे दोनच दिलेत ना. जर तिसरा दिला असता तर N3 M3 स्क्वेअर आला असता अपॉन N1 प्लस N2. राईट. ह्याला आपण काय घेऊया N1, याला काय घेऊया N2, ह्याला काय घेऊया M1, ह्याला काय घेऊया M2. आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्याला का नाही M1 घेतलं आणि ह्याला का नाही N2 घेतलं, कारण इथे रिस्पेक्टिव्हली हा शब्द आलाय. म्हणजे 50 साठी 5000 आणि 75 साठी 6000. ठीक आहे. सो N1 ची व्हॅल्यू किती 50 इंटू 5000 प्लस स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 75 इंटू 6000 स्क्वेअर अपॉन 70 प्लस 50 प्लस 75. ठीक आहे. सो याचा जो आन्सर येईल तो तुमचा फायनल आन्सर असेल. आता प्रश्न असा पडतो की मॅडम हे कॅल्क्युलेशन किती लेंदी होणार, तर काय करायचं अशा वेळेला. तर अशा वेळेला काय करायचं, हे जे क्वेश्चन्स आहेत, आता बघा जरी आपण अप्रॉक्सिमेट जरी करायला गेलो तरी हे हा बी व्हॅल्यू आणि ए व्हॅल्यू बघा किती जवळ आहे. 10,000 ठीक आहे आपण पूर्णपणे एलिमिनेट करू शकतो, पण ह्या तिन्ही व्हॅल्यूज जवळ आहेत आणि ए आणि बी तर खूपच म्हणजे अप्रॉक्सिमेशन करून पण आपल्याला एक्झॅक्ट आन्सर आपण नाही सांगू शकत. अप्रॉक्सिमेशन केव्हा होतं, जेव्हा एक असेल 500, दुसरा असेल 5000, तिसरा असेल 7000. ओके, असे जर व्हॅल्यूज असतील तर अप्रॉक्सिमेशन होतं. पण ह्या केसमध्ये कसं करणार अप्रॉक्सिमेशन, तर हे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना स्टार करून शेवटला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. त्यांना काय करायचं, स्टार करून शेवटला सॉल्व्ह करायचं. ओके, जर तुमच्याकडे वेळ असेल तर. राईट. फार रेअरली असे प्रश्न विचारतात ज्याच्यात फार कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स. ऍक्च्युली याच्यात कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड नाहीये, लेंथी आहे. ठीक आहे. सो जर तुमचं स्पीड जास्त असेल तर तुम्ही इझिली करू शकता, पण मी असं सजेशन देईल की जेव्हा ऑप्शन्स खूप क्लोज असतील, ठीक आहे, तेव्हा तुम्ही आन्सर्स हे क्वेश्चन्स लास्टला सॉल्व्ह करा. नेक्स्ट आहे डीपी ऑफ अ पॉलिमर. डीपीचा अर्थ काय, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. सो डीपी ऑफ अ पॉलिमर विथ ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट 25000 grams per mole and monomer weight of 254 will be. ठीक आहे. इथे काय करायचं आपल्याला, डीपी फाइंड करायचा. मी तुम्हाला कालचा फॉर्म्युला दिलेला डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचा. काय होता डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर वेट ऑफ पॉलिमर अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ मोनोमर. है ना, केलंय ना आपण काल स्टडी. त्याच्यात पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 25,000 grams per mole. राईट. आणि मोनोमरचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 254 grams per mole. याला काय करायचंय, डिवाइड करायचंय. है ना. त्याला डिवाइड कसं करणार, आपण इथे अप्रॉक्सिमेट करून बघूया. याला असंच राहून दे. ठीक आहे. याला मी 250 करून टाकते. तर जर मी याला 254 होतं ना, तर 250 करून टाकते. हे गेलं इथे, हे गेलं 100, म्हणजे 100च्या आसपास. 100च्या आसपास काय आहे, 98. है ना. सो आन्सर काय झाला, सी. असं इथे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स होऊ शकतं, कारण इथे बघा 68 आहे, त्याच्यानंतर 88 आहे, 98 आहे आणि 78 आहे. जर तिथे असं असतं 98, 96, 97 तर अशक्य होतं. ठीक आहे. तर आपण असं अप्रॉक्सिमेशन नाही करू शकत होतो, पण इथे जमून जातं असं करायला. ठीक आहे. The kinetic chain length of a polymer is defined as, कालच तुम्हाला फॉर्म्युला दिलेला कायनेटिक चेन लेंथचा. राईट. कायनेटिक चेन लेंथचा फॉर्म्युला काय होता, रेट ऑफ मी तुम्हाला काय फॉर्म्युला सांगितलेला, कायनेटिक चेन लेंथचा रेट ऑफ प्रोपगेशन स्टेप, रेट ऑफ प्रोपगेशन स्टेप अपॉन रेट ऑफ इनिशिएशन स्टेप. हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला ना कायनेटिक चेन लेंथचा. तर बघा कुठले टर्म्स मॅच करतायत. फर्स्ट बघूया आपण, बी बघूया, नंबर ऑफ मोनोमर युनिट्स पर युनिट टाइम. तर इथे पर युनिट काय, इनिशिएशन स्टेप आहे ना, पर युनिट टाइम आहे का, नाही, म्हणजे बी तर कॅन्सल झाला. सी बघूया, नंबर ऑफ मोनोमर पर युनिट कॉन्सन्ट्रेशन, नाही, पर युनिट रेट आहे.
ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. इथे बघूया नंबर ऑफ मोनोमर युनिट्स पर ऍक्टिव्ह सेंटर. अच्छा, नंबर ऑफ मोनोमर युनिट्स म्हणजे रेट ऑफ प्रोपगेशन स्टेप मध्ये काय असतं, मोनोमर युनिट्सच असतात ना. आपण काल स्टडी केलेलं, फर्स्ट स्टेपला रॅडिकल जनरेट होतात, त्याच्यानंतर मोनोमर्स आणि त्याच्यानंतर पॉलिमर्स आणि लास्ट स्टेपला टर्मिनेशन है ना. सो रेट ऑफ प्रोपगेशनच्या जागी आम्ही नंबर ऑफ मोनोमर युनिट्स लिहू शकतो अपॉन रेट ऑफ इनिशिएशन स्टेप. तर इनिशिएशन स्टेपला काय असणार, ऍक्टिव्ह सेंटर्स असणार, राईट. सो आन्सर काय येणार, ए, नंबर ऑफ मोनोमर युनिट्स consumed per active center. इथे काय लिहिलं, नंबर ऑफ मोनोमर युनिट्स कंझ्युम्ड पर ऍक्टिव्ह सेंटर पर युनिट कॉन्सन्ट्रेशन टाइम. ठीक आहे, दोन पर नाही आहेत ना, पर म्हणजे हे, ठीक आहे. अपॉन जे बनतो ना त्याला आपण पर पण म्हणतोय ना, राईट. 1 अपॉन टाइम ला आपण काय लिहितो, टाइम इनवर्स, किंवा याला पर टाइम पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, असं. सो इथे काय आहे, त्यांनी दोन वेळा सांगितले, पर ऍक्टिव्ह सेंटर पर युनिट कॉन्सन्ट्रेशन. सो नो, इथे फक्त रेट ऑफ इनिशिएशन स्टेप आहे म्हणजे ऍक्टिव्ह सेंटर्स. ओके, नेक्स्ट. नंबर ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट ऑफ अ पॉलिमर कॅन बी डिटरमाइंड बाय, हे आपण काल मी तुम्हाला सांगितलेलं ऑस्मोमेट्री. ठीक आहे, यात लाईट स्केटरिंग मेथड कशासाठी यूज करतो आपण, वेट ऍव्हरेज मोलार मास फाइंड करायला. सेडिमेंटेशन इक्विलिब्रियम मेथड कशासाठी यूज करतो, झेड ऍव्हरेज मॉलिक्युलर मास साठी. ठीक आहे, झेड ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट साठी. हे विचारू शकतात, हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये झेड ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट, तरी पण विचारू शकतात. आणि विस्कॉसिटी मेथड कशासाठी, विस्कॉसिटी ऍव्हरेज मॉलिक्युलर मास. ठीक आहे, विस्कॉसिटी ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास. ठीक आहे, आणि सो राईट आन्सर काय झाला आपला, ऑब्विसली वेपर प्रेशर ऑस्मोमेट्री. ओके, फॉर अ पॉलीडिस्पर्स्ड सिस्टम. ठीक आहे, पॉलीडिस्पर्स्ड सिस्टम, नंबर ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. तर पॉलीडिस्पर्स्ड सिस्टम म्हणजे काय, पॉलीडिस्पर्सिटी इंडेक्स बाबत विचारतात. पॉलीडिस्पर्सिटी इंडेक्स काय असतो, रेशिओ ऑफ mn बाय mw बाय mn, रेशिओ ऑफ वेट ऍव्हरेज मॉलिक्युलर मास अपॉन नंबर ऍव्हरेज मॉलिक्युलर मास, है ना. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं, जर पीडीआय 1 असेल तर याचा अर्थ तो काय आहे, मोनोडिस्पर्स. पीडीआय जर 1 असेल, ओके, पॉलीडिस्पर्सिटी इंडेक्स 1 असेल तर याचा अर्थ काय, तो मोनोडिस्पर्स. जर पॉलीडिस्पर्सिटी इंडेक्स 2 असेल, अबाव देन 1, तर काय असतो तो, पॉलीडिस्पर्स. ठीक आहे, एक पेक्षा जास्त पॉलीडिस्पर्स. तर जर पॉलीडिस्पर्स पाहिजे म्हणजे पीडीआय जो आहे तो एक पेक्षा जास्त पाहिजे, तर यातली कुठली कंडिशन तुम्हाला सॅटिस्फाय करावी लागेल, मला सांगा. पीडीआय 1 केव्हा असणार, 1 केव्हा असणार, जेव्हा mw विल बी इक्वल टू mn, है ना. ह्याची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर काय होणार, mw विल बी इक्वल टू mn, है ना. पण जर पीडीआय मला मोर दॅन 1 पाहिजे तर काय असलं पाहिजे, मोर दॅन 1, है ना. पीडीआय ची व्हॅल्यू मला 1 पेक्षा जास्त पाहिजे, तर 1 पेक्षा जास्त केव्हा होणार, ऑब्विसली जेव्हा न्यूमरेटर जास्त असेल, न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर पेक्षा जास्त असणार, तेव्हाच पीडीआय ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असणार ना. म्हणजे वेट ऍव्हरेज मॉलिक्युलर मास शुड बी ग्रेटर दॅन नंबर ऍव्हरेज मॉलिक्युलर मास. सो इथे काय, वेट ऍव्हरेज शुड बी ग्रेटर और नंबर ऍव्हरेज शुड बी लेस. सो इथे काय ऑप्शन बी राईट आहे. नंबर ऍव्हरेज रिलेटिव्ह मोलार मास इज लेस देन मास ऍव्हरेज रिलेटिव्ह मोलार मास. इथे त्यांनी वेटच्या जागी मास हा शब्द यूज केलाय, सो इट इज वन अँड द सेम. ठीक आहे, इट इज नॉट एक्झॅक्टली वन अँड द सेम. वेट आणि मासचा अर्थ म्हणजे एक नसतं, पण इथे वेटच्या जागी कधी कधी मास पण यूज करू शकतात. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर काय झाला आपल्या केसमध्ये, बी. ओके, सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे, राईट.
बाकी जेवढे पण क्वेश्चन्स उरलेत ते सर्व मी असाइनमेंट्स मध्ये कव्हर करणार. ठीक आहे, जे तुम्हाला मी असाइनमेंट देणार कुठल्या तरी दुसऱ्या चॅप्टर सोबत कंबाईन करून असाइनमेंट भेटणार तुम्हाला याची, कारण हा छोटा चॅप्टर आहे ना. सो 4 to 5 किंवा 10 क्वेश्चन्स देऊन नाही चालणार. सो मी एकत्र 2 चॅप्टर्स कंबाईन करून एक असाइनमेंट बनवणार आणि त्यात पॉलिमरचं तुम्हाला इन्क्लूड करून देणार. ठीक आहे. सो काही जर डाऊट्स असतील तुम्हाला, यू कॅन आस्क इन द कमेंट सेक्शन.